देशातच नव्हे तर आशिया खंडात मुलींच्या शिक्षणासाठी पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात शाळा सुरू केली होती। त्यामुळे शासनाने भिडेवाड्याचा सर्वांगीण विकास करून त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती शाखा माहूरच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे। फुले दाम्पत्याने तत्कालीन जातीवादी व्यवस्थेशी संघर्ष करून बहुजन समाजाला शिक्षण मिळावे म्हणून भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे। तमाम बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या भिडेवाडा पूर्णपणे जीर्ण झाला असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे। त्या वाड्याची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याचा सर्वांगीण विकास करून त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी सातत्याने मागणी होत आहे। मात्र शासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब निंदनीय असल्याचा उल्लेख समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात केला आहे। भिडेवाड्या संदर्भात शासनाच्या धोरणात बदल न झाल्यास महाराष्ट्रभर सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल अशी धमकीही निवेदनात देण्यात आली आहे। निवेदन देताना समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुनील बेहरे, माडी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गिरे, शिवसेनेचे शहर प्रमुख निर्धारी जाधव, माडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बेहरे, राष्ट्रीय स्मारक समितीचे जिल्हा समन्वयक पद्मा घिरे, नगराध्यक्षा शीतल जाधव, जयंत घिरे, गुरनुले, विजय घाटे, कैलाश मोहुर्ले, वसंता भगत, SS पाटील, भाग्यशाली भगत, अरविंद जाधव, सुनील राऊत, आशा राठोड यांच्यासह समाज बांधव पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने पेशकार संतोष पवार यांनी निवेदन स्वीकारले। जय जती जय क्रांती। मुलींची आशिया खंडातील पहिली शाळा भिडेवाडा, जिथे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जी मुलींच्या शिक्षणासाठी जी शाळा चालू केली होती, त्या शाळेसाठी खूप दिवसापासून आमचा संघर्ष चालू आहे। परंतु काही चॉकलेट दिल्याप्रमाणे सरकार जे याकडे लक्ष देत नाही आहे। आमची एकच इच्छा आहे की सरकारने झोपेतून जागे होऊन या सावित्रीबाई संघर्ष समिती जिथून आपल्या महिला शिकलेल्या आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल एवढंच आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सांगू इच्छितो। माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।